नागपूरच्या अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। देशोन्नतीचे मालक आणि संपादक प्रकाश पोहरे यांनी विधान भवन परिसरात वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली। तसंच विदर्भासाठीच्या अधिवेशनात सुरू असलेले हे तमाशे बंद करा अशा शब्दात पोहरेंनी राजकारण्यांना सुनावलंय। यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं। तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही भाष्य केलंय। विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होऊ शकत नाही अशा शब्दात ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलंय। 2 दिवसांपूर्वी बावनकुळेंनी सुद्धा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अजून सुद्धा भाजपच्या अजेंड्यावर असल्याचं वक्तव्य केलं होतं। बंद करो ये तमाशे सारे बंद कर दो क्योंकि जनतेचा आवाज बंद नाही करू शकत आहे। वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही, कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत, पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागलेत ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहेत, त्यांची भूमिका काय आहे। आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिताय की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छिताय, कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आहे। आणि जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही। मी तर म्हणेन की त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी मागावी।